नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुडवे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 महाविकास आघाडी, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षण सेना मुख्याध्यापक संघ व सर्व समविचारी शिक्षक संघटना पुरस्कृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुडवे यांचा महाशिक्षक मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता। माध्यमिक शाळा व आश्रम शाळांसाठीच वचननामामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक बांधवांसाठी शिक्षक भवन, शिक्षक आरोग्य विमा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा शिक्षक पद भरती, वाढीव पदांच्या समायोजनातील अडचणी दूर करण्याचे मार्ग काढू, तसेच सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये एकसारखी सवलत मिळावी असे वक्तव्य ॲडव्होकेट गुडवे यांनी आपल्या भाषणातून केले। या मेळाव्यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, शिवसेनेचे संजय राऊत तसेच इतर कार्यकर्ते व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय राऊत साहेब, माझे मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे सरचिटणीस माननीय वसंतजी गीते साहेब, रजुनाना शिक्षक पदाधिकारी आहेत, पीडीएफ आहे, शिक्षक भारती, विस्तृत संघटना, कास्ट फाईट, सर्वच शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। कारण की ज्यावेळेस ही इलेक्शनची आपण सर्वांनी जी मतदान नोंदणी करून मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मराठा विद्या प्रसारक समाज या त्या संस्थेने साधारणतः 10,700 मतं नोंदवली आणि म्हणूनच मी उमेदवार होऊ शकलो। उमेदवार होत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि ज्या आशीर्वादामुळे मी 5 जिल्ह्यांमध्ये फिरत असताना, 54 तालुके फिरत असताना आपल्या सर्वांचे एकमेकाला केलेले निरोप हे अतिशय महत्त्वाचे। आज आपण ज्यावेळेस शिक्षकांचं नेतृत्व करायचं, शिक्षकांच्या प्रश्न मांडण्यासाठी मी सभागृहात तुमच्या आशीर्वादाने जाईन, तर मी तुमचे सर्व प्रश्न जे काही आहेत ती माननीय उद्धव साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय राहुलजी गांधी, नाना पटोले, माननीय थोरात साहेब यांच्या माध्यमातून, येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सॉल्व्ह करणार। ते प्रश्न जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, शिक्षकांचे टप्पा अनुदान, शिक्षकांचे मेडिकल बिल, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, वाढीव तुकड्या, नॉन ग्रांटेडच्या स्कूल्स आहेत त्यांच्यासाठी ग्रँट्स मिळवून देणे, शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न, प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, इंग्लिश मिडियमच्या बऱ्याचशा अडचणी आहेत, नॉन ग्रांटेड ज्यांना ग्रँट्स नाही आहे, नॉन ग्रांटेड स्कूल्स त्यांच्यासाठी म्हणून मेडिकल पॉलिसी, कॅशलेस पॉलिसी, हे सगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करू इच्छितो। मी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात काम करेल, त्यावेळेस मी तुमचा गुलाम राहील, इतर कोणाचा गुलाम तुम्हाला होऊन देणार नाही। पुढील 6 वर्ष मी ही गुलामगिरी तुमच्यासाठी म्हणून स्वीकार करेन। सभागृहामध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी जे काही मला सपोर्ट मिळणार आहे तो सपोर्ट महाविकास आघाडीचा राहणार आहे। शिक्षकांचे प्रश्न हे शिक्षण क्षेत्रातले आहेत। कुठल्याही प्रकारचे आमदार जे मागचे 6 वर्ष ज्यांनी काम केलं, त्या आमदारांनी वॉटर, गटर, मीटरचे प्रश्न उपस्थित केले। त्यांनी सांगितलं की माझा एवढा तालुका आहे, माझ्या एवढ्या तालुक्यामध्ये रस्ते नाही आहेत, स्मशानभूमी नाही आहे, माझ्या एवढ्या तालुक्यामध्ये दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहे। हे काम शिक्षक आमदाराचं नाही। शिक्षक आमदाराचं काम काय आहे तर त्यांनी शिक्षकांचे प्रश्न उपस्थित करावे, त्यांनी शैक्षणिक संस्थेचे प्रश्न उपस्थित करावे, त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर बोलावं। हे गेल्या 2-3 वर्षामध्ये असं वाटायला लागलं होतं की शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न संपले की काय, म्हणून आपले महोदय येवल्याबरोबर सुरू झाले। त्यांच्या डोळ्यासमोर विधानसभा आहे की काय हे मला माहीत नाही, परंतु मी पुढील 6 वर्ष आपण प्रतिनिधित्व करत असताना
शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या अडीअडचणी, शिक्षकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. आज मराठा विद्याप्रसारक समाज ही 109 वर्ष जुनी संस्था, या संस्थेचं प्रतिनिधित्व करत असताना या संस्थेचे कर्मवीरांनी वेगवेगळ्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर ही संस्था एक वटवृक्ष झाली. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आपल्याला लोकप्रतिनिधी नाही म्हणून बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात. आज या ठिकाणी आमचे नेते ज्यांनी शिवसेना आणि इतरही पक्षाच्या प्रामाणिक शिवसैनिकांना एक मार्गदर्शन दिलं आणि किती अन्याय झाला, किती संघर्ष केला, परंतु प्रामाणिकपणा कसा असावा त्याचे जुळत एक आम्हाला उदाहरण दिलं असे माननीय खासदार शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब. आपल्या या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवे, तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेचे आदरणीय नितीनभाऊ ठाकरे, सुधाकरभाऊ भडकुकर, दत्तानारायण गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व शिक्षक मतदार बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर काल परवाच्या ज्या काही निवडणुका झाल्या, आपण जर बघितलं तर या ठिकाणी राजाभाऊ वाजेच्या माध्यमातून एक खासदार आपल्याला एक प्रामाणिक त्या ठिकाणी निवडून दिला. आणि असंच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत असताना खऱ्या अर्थानं हा जो काही मतदार आहे हा जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक पिढी घडवणार आहे, दिशा देणार आहे आणि अशा उमेदवार सुद्धा तसाच तोला बोलत असावा म्हणून संजयभाऊ गुळे यांना आदरणीय पक्षाने उमेदवारी दिली. आणि आपण सर्वच जण या ठिकाणी एक सच्चा आणि एक अभ्यासू तसं सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून संजयभाऊ गुळेकडे पक्षाने उमेदवारी सोपवली आणि आपण सुद्धा साहेब आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो देऊ एवढं आपलं आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज खास करून नाशिकमध्ये आदरणीय संजय राऊत साहेब आलेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारकाचे सर्वेसर्वा नितीनभाऊ ठाकरे, आदरणीय दत्तानारायण गायकवाड, शरद भाऊ, वसंत भाऊ, विनायक भाऊ, गजूनाना, विलासनाथ शिंदे, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण उपस्थित, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित शिक्षक वृंद, संदीप भाऊंच्या प्रचाराची धुरा नाशिक असेल, जळगाव असेल, धुळा असेल, नंदुरबार असेल, नगर असेल, सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धुळाही सांभाळलेली आहे. खास करून मी सुद्धा जळगावची भूमिका जळगाव जिल्ह्यामध्ये काम करत असताना संदीप भाऊंच्या खांद्याला खांदा लावून जळगावमध्ये 15 तालुक्यामध्ये मी काम करत होतो. आजच्या या प्रचार सभेत जमलेले सर्व शिक्षक बंधू व्यासपीठावरील शिक्षण क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मराठा विद्याप्रसारक समाज या प्रमुख संस्थेचे नेतृत्व करणारे नितीन ठाकरे, अनेक शिक्षक संघटना, शैक्षणिक संघटनेचे ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे, नाव लक्षात ठेवा, संसाद पाटील, B.Com LLB, हे लक्षात ठेवा.
असे अत्यंत सुविद्य आणि त्याच्या बरोबर शिक्षण क्षेत्राची समज आहे आणि ते खरोखर शिक्षणाचे नेतृत्व करू शकतील या राज्यात असे संधी मिळेल. यांना महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवार पण चिन्ह त्याच्यावरती नसतं. मशाल हे चिन्ह नाही, बरोबर ना? चिन्ह नाही. त्यांच्या नावासमोर काळजीपूर्वक एक आमचा अनुभव अत्यंत वाईट सगळ्यात जास्त मतं बाद होतात ती पदवीधर मतदारसंघामध्ये. पदवीधर मतदारसंघाचे आहेत, मुंबईचे असतील, बाहेर असतील, आदिवासी पाड्यावरची मतं कमी बाद होतात, ग्रामीण भागातली मतं कमी बाद होतात. पण शिक्षक मतदारसंघ अधिक पदवीधर मतदारसंघामध्ये मतं बाद होण्याचं प्रमाण परत पाटील प्राध्यापक हे वाढलेलं आहे. याची कारण शोधावी लागतात. लोकांसाठी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण हे जे काय आहे सध्या. पण नाशिक मतदारसंघात ह्या वेळेला शिक्षकांची मतं बाद होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मतं का बाद होतात त्याचा शोध मला घ्यावा झाला. हजाराच्या आसपास किंवा जास्त बोगस शिक्षकांचं मतदान ते काय हे मला आश्चर्य वाटलं. आता आम्ही राजकारणाचे लोक आहोत, आम्ही ह्याला विरोध करतो. आम्ही मतदारांना आणतो, बसवतो, मत द्यायला सांगतो, आम्ही बऱ्याच गोष्टी करतो राजकारणात. पण शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांची मतं मिळावी यासाठी बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेतर कर्मचारी यांची मतं नोंदवली जातात. मला असं वाटतं हीच मतं शक्यतो बाद होतात. पण ही प्रथा आणि ही परंपरा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोडून काढायची ही सगळी बोगस मतं शोधून काढायची आणि त्यांचा खटले दाखल करायचे. हे सगळे बोगस आणि त्यांची नोंदणी करून घेणाऱ्या संस्था आणि जे कोणी नेते आहेत, आम्हाला माहिती आहे कोण आहे ते, भूमिका उभे यांच्यावरती खटले दाखल करायचे. पुन्हा कधी शिक्षकांच्या प्रतिष्ठेची कोणी खेळणार नाही, शिक्षकांना बदनाम करणार नाही, अशा पद्धतीचं काम आपण या करायचं. आम्ही लोकसभा लढतो, विधानसभा लढतो, जिल्हा परिषद लढतो, परंतु शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे ही फार सोपी वाटत नाही. 54 तालुक्यांचा मतदारसंघ 54 नाही, साहेब 54 तालुक्यांचा मतदारसंघ 6-7 जिल्हे गेल्या काही महिन्यापासून या 54 तालुक्याच्या शिक्षकांना भेट आहे, संस्था चालकांना भेट आहे, उडाल्यांना भेट आहे. म्हणजे इतका मोठा मतदारसंघ कायद्यावर तुमची एक दिवस बाहेरच आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रापेक्षा तुझी यात्रा मोठी आहे. गुळवे कुठे आहे? गुळवे गुळाला आहे. अरे बाबा गुळवे कुठे आहे? गुळवे जळगावला आहे. गुळवे कुठे आहे? नंदुरबारला कुठेतरी आहे, शहादामध्ये.
मतदारसंघापर्यंत पोहोचायचं ही साधी गोष्ट नाही. जो खरोखर या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो, शिक्षकांचे प्रश्न सोडवू इच्छितो, प्रश्न संपून ते भविष्यात सभागृहात त्याला मांडण्याची इच्छा, असाच माणूस इतकी वर्णन आयोजित करू शकतो. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.